कुणबी समाज 18 गाव उन्हाळी विभाग या संघाचे खजिनदार आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य ज्यांचे कार्यशैली आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आज अख्ख्या विभागाचं नाव मोठं करत असताना देगाव गावाचं नाव मोठं केलं. आपलं स्वतःचं आपल्या आईवडिलांचं नाव खऱ्या अर्थानं नावारूपाला आणून या मुंबई नगरीमध्ये ज्यांचा व्यावसायिक असा व्यवसाय आपण अगदी जवळून पाहतो. शांत आणि प्रेमळ स्वभावाचे आमचे बंधू ज्यांच्या कारकिर्दीत खूप मोठा अभ्यास आहे. एक उत्तुंग भरारी ज्यांचे विचारसरणी कायमस्वरूपी आमच्या सोबत असते. ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या आत्मीयतेने आम्ही कायमस्वरूपी प्रभावित असतो. अशा आमचे सन्माननीय श्री सुनीलजी करंजकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. यांच्या येण्यानं यांच्या आगमनाने आमचा मंच नक्कीच सजला फुलला आणि आपल्या सहकार्याने आपल्या येण्यानं नक्कीच आम्ही प्रेरित झालो. आपण या मंचावरती आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. पहिला बॉल महत्वपूर्ण ते म्हणजे फायटर साकोली फायटर या संघाचा आणि हा शॉट काहीसा उमदा शॉट पाहायला मिळाला. ग्राउंड शॉट च्या रूपाने हा शॉट वेगळी शैली पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या या बॉलिंग मध्ये पप्पू स्मृती 11 तामोंड या संघाच्या कर्णधारांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मी आपणास विनंती करतो. पहिला बॉल काहीसा सटीक मारण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे पोपलवणे ह्या संघाचा हा रणधुंदर. सुंदर अशी रणनीती आपल्या संघासाठी खूप मोठं काम. वाव सुंदर शॉट पुन्हा लपकण्याचा प्रयत्न केला. काहीसा बॉल बाउंड्रीच्या दिशेने धावतोय. नक्कीच या बाउंड्रीला मिळालेला हा बॉल 2 रनाच्या माध्यमातून पोपलवणे संघ आक्रमकतेची बाजू धरतोय. या आक्रमकतेचा हा कौल आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच उरत नाही. हरताय म्हणून टेन्शन ओढवू नका कारण कदाचित शेवटचा क्षण निकाल तुमच्या बाजूने असेल. या माध्यमातून आपल्याला खेळायचा आहे. सुंदर बॉल पुन्हा ट्रॅव्हल होतोय एक वेगळ्या गतीने एक वेगळ्या दिशेने आणि हा ऑफसाईडला टाकलेला बॉल काहीसा आक्रमकतेची बाजू पकडेल. नक्कीच डॉट बॉलचा नजराला पाहायला मिळाला. हा डॉट बॉल महत्वपूर्ण असेल साकोली फायटर या संघासाठी. आमच्याकडे साकोली फायटर या संघाने दिलेला प्लेयर खास प्लेयर आहे खूप गणेश शिंदे. वाव एकनाथ शिंदे साहेबांचे नातेवाईक वाटतायत आणि म्हणूनच हा सुंदर शॉट एक वेगळ्या दिशेने पुन्हा सुंदर वळण होत आहे. 1 रन पूर्ण केला. एका रनावर धावसंख्या वाढते ती म्हणजे पोपलवणे संघाची. घे रे घे लवकर बॉल घे असा संदेश येतोय. तो म्हणजे कोणाचा माहित आहे का? शिंदे साहेबांचा. धावसंख्या वाढते. पप्पू 11 पप्पू स्मृती 11 संघ या संघाचे कर्णधार कृपया आपला सन्मान घेऊन जायचा आहे. ये लेना पडेगा. सुंदर शॉट पुन्हा शॉट होतोय. पुन्हा बॉल काहीसा आक्रमक होतोय. मी सन्माननीय श्री सुनीलजी करंजकर साहेब यांचा सत्कार सोहळा करण्यासाठी विनंती करतोय. सॉरी मी पप्पू स्मृती 11 क्रिकेट संघ तामोणे संघाचा सन्मान चिन्ह देण्यासाठी मी सन्मान्य श्री सुनीलजी करंजकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. महत्वपूर्ण विकेट म्हणावं लागेल. पोपलवणे संघाचा हा गडी गारद होतोय. पवलेटकडे परततोय. काहीसा नाराज काहीसा निराश मनाने पुन्हा तंबूकडे परततोय. ओके 1 रन. बॉल झालेले आहेत 5. धाव संख्या झालेली आहे 5. चला वेळ घ्यायचा नाही. लवकरात लवकर आपण जायचं आहे. पोपलवणे संघ आपण तयार राहायचं आहे. एवढा वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण निर्बंध आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आपली हा
कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडेल. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि म्हणूनच तुमच्या आमच्या सहकार्याने हे नियोजन तयार झालं. या नियोजनाची ही परिभाषा तयार झाली. सुंदर बॉल, काहीसा बॉल सटीक टाकण्याचा प्रयत्न केला. जर का LBWचा जर का निर्णय असता तर नक्कीच हा प्लेअर पुन्हा पवेलियनकडे परतावं लागलं असतं, परंतु 1 रन मिळाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते फोफळवणे क्रिकेट संघ या संघाची 6. शिंदे साहेब इकडे एन्जॉय करतायत, आपल्या संघाची उत्स्फूर्तता वाढवतायत, बोलतायत खेळा खेळा आणि धावा. धावलात नाही तर रन नाही मिळणार. हे गाण्याचा नाही चलेगा. चला ओके, वेळ वाया घालवायचा नाही. चला आपण समोर लक्ष द्यायचं आहे. बॉलर नेम प्रतीक. प्रतीक पुन्हा सज्ज. स्टार द मॅच प्रतीक. पोफळवणे क्रिकेट संघ तेवढ्याच आक्रमकतेने आपल्याला 18 बॉल खेळायच्यात. या 18 बॉल मध्ये खूप मोठं गणित दाखवावं लागेल, कारण एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6. चला स्टार्ट द मॅच. बॉलर नेम प्रतीक. सुंदर शॉट लपकण्याचा प्रयत्न केला. 1 बाउंड शॉट. हा बॉल बाउंड्रीहीन होईल का, परंतु सुंदर निर्णय करत असताना क्षेत्ररक्षणाची ही जबाबदारी परिपूर्ण करण्याच्या पलीकडचा हा खेळ पाहायला मिळाला, परंतु नियतीनं धोका दिला आणि 4 रनाची ही बढत पाहायला मिळाली. ती म्हणजे फोफळवणे संघासाठी 4 रनाबरोबर धावसंख्या वाढते 10. चला लवकर लवकर पंच पाठी लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक बॉलला फिल्डिंग चेंज असेल तर मग वेळ वाया जाईल. दुसरा शॉट काहीसा कणखर पाहायला मिळतोय, परंतु थांबवण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच 1 रन नव्हे तर 2 रन पूर्ण होतील का फोफळवणे संघाचे. 2 रनाची बढ़त. 2 रनाबरोबर धावसंख्या वाढते. फोफळवणे क्रिकेट संघ एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. साकळोली फायटर पुन्हा सज्ज. बॉल काहीसा आतमध्ये घेतला. जर का हा बॉल पाठी जाऊन मारला असता तर नक्कीच फोफळवणे संघाला आणखी एक चौकार मिळाला असता, परंतु ये लपकना पडेगा, क्योंकि ये महत्वपूर्ण मॅच आपल्या संघासाठी, आपल्या नियोजनासाठी, आपल्या कारकिर्दीतली खूप मोठी मॅच. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडीच्या माध्यमातून साकळोली फायटर पुन्हा सज्ज. आपल्या संघाला खूप मोठं नियोजन, खूप मोठी ताकद. बॉल काहीसा बाउंड्री लगत जातोय, परंतु क्षेत्ररक्षणाची ही जबाबदारी स्वीकारत असताना खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि हा आत्मघात. एकमेकांमध्ये नसणारी कनेक्टिव्हिटी आपल्याला धोका देते, आपला आत्मविश्वास कमजोर करते. अशी ही कमजोरी फोफळवणे संघ धावसंख्या झालेली आहे आतापर्यंतची 15.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 15. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 15. चार बॉल झालेले 4 बॉल. साखळी फायटर्स आपण लक्षात घ्यायचं प्रत्येक बॉलवरती आपल्याला एवढा वेळ घेता येणार नाही. दोन रनाची पडत महेश फायर द महेश आपल्या संघासाठी फोफलोणे संघासाठी खूप मोठं योगदान म्हणावं लागेल. 2 रन एक एक रन महत्वाचा असेल कारण फोफलोणे संघ काहीशे बॉल शिल्लक. आपल्या संघाला जर का उमदा नेतृत्व तयार करायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपल्या संघाला खूप मोठं करावं लागेल. एक हिम्मतवान बनावं लागेल. आपल्या तलवारीला नव्हे तर आपल्या बॅटला तलवार बनवावी लागेल. हा अनुभव फोफलोणे क्रिकेट संघ या संघाकडे नक्कीच बलाढ्य आहे. सुंदर शॉट. पुन्हा बॉल लपकण्याचा प्रयत्न केला. काहीसा बॉल सरकतोय आणि बाउंड्री दिशेने बॉल नाही होईल. हा चौकार महत्वपूर्ण आपल्या संघासाठी. फोफलोणे संघ आपल्याला मिळालेला हा मोठा प्लॅटफॉर्म म्हणावा लागेल. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर का साखळी फायटर या संघाने जर का हा बॉल पकडला असता तर चालू कर. चालू आहे तिकडून. आर्यन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फोफलोणे क्रिकेट संघ या संघाची 21. शेवटचे 6 बॉल. या 6 बॉल मध्ये उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर फोफलोणे संघाला षटकार चौकाराची गरज आहे आणि या षटकार चौकाराने आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. ही अशी नियतीचा खेळ पाहावा लागेल. नक्कीच क्लिंग बोल्ड बघायला मिळाला. यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे आणि पवलेंकडे परततोय तो म्हणजे फोफलोणे क्रिकेट संघ या संघाचा रणधुंदर आपल्या संघाला खूप मोठं योगदान करण्याच्या पलीकडची गरुड झेप घेण्याचं काम करत होता. परंतु साखळी फायटर या संघाने आपली ही अनुभवाची खाण आणि या अनुभवाला एक वेगळं रूप दिलं. विकेट गारत होतोय तो म्हणजे फोफलोणे क्रिकेट संघ या संघाचा. पाहूया चला लवकर स्टार्ट द मॅच. फोफलोणे क्रिकेट संघ पुन्हा ताकदवान बनण्यासाठी आपल्याला षटकार चौकार मारावा लागेल. नक्कीच बॉल दिशाहीन करावा लागेल. परंतु 1 रन पूर्ण केला. 1 रनावर 2ऱ्या रनाची प्रचिती मिळेल का? 2 रन पूर्ण केले. वेल डन. थंबे थंबे तळे साचे. यातूनच आपले वीर भरणार आहे. आपला समुद्र भरणार आहे आणि उधाण येणार त्या समुद्राला. त्याप्रमाणे भरतीच्या दिशेने जाऊ नका कारण तो सोपं असतं. परंतु ओहोटीच्या दिशेने जेव्हा तुम्ही परतावा कराल त्यावेळेस तुम्हाला अनेक संकट अनेक वादळं आपल्याला झेलावी लागतील आणि या वादळातून या संकटातून आपल्याला पार पाडायचं आहे. म्हणून हे वादळ आयाराम गयाराम नाही चलेगा. आपल्यामध्ये ती ताकद ठेवावी लागेल. ते नेट ठेवावं लागेल. आपल्यामध्ये
एकमेकांमध्ये कनेक्टिव्हिटी ठेवावं लागेल, नहीं तो नहीं चलेगा. ये महत्वपूर्ण मैच है, ये मैच महत्वपूर्ण है. ये मैच का ही नजराना नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडीच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन जावं. चॅम्पियन चषक 2025च्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचे, प्रतिष्ठित मान्यवरांचे, माझ्या माता भगिनींचे सहर्ष आणि सहर्ष स्वागत करीत आहोत. काहीशे बॉल शिल्लक. आपल्या सुंदर शॉट पकडण्याचा प्रयत्न केला, बाउंड्रीच्या दिशेने बॉल लय होते, बाउंड्री जाईल का, परंतु थांबवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे साकोली फायटर या संघाने 2 रन पूर्ण केले. 2 रनाबरोबर धावसंख्या वाढते. पोपलवणे क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 25. काहीसे बॉल शिल्लक. सुंदर शॉट. पुन्हा बॉल टपकण्याचा प्रयत्न केला, बॉल बाउंड्रीवरती गुजगुजल्या करत जातोय, परंतु क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होतं. या क्षेत्ररक्षणाने आपली परिपूर्णता केली. 2 रनावरती थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. हा बॉल या विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खुशाल येऊ आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, फुलांचे गीत ऐकावे असे कान नाही माझे, चंद्र सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची, गोर गरिबांची आठवण ठेवीन असे हृदय आहे माझे. कारण असे हृदय नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर समर्पित केलेला आहे. आणि पोपलवणे क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 28. विन ऑफ द मॅच साकोली फायटर्स 29. हॅलो. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी आयोजित टेनिस स्पर्धा, ही स्पर्धा आज पाहण्यासाठी देगाव गावचे सुपुत्र, आमचे मोठे बंधू सन्माननीय सुनील करंजकर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं मंडळाच्या वतीनं स्वागत आणि त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर मी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय यशवंत भडवळकर यांना विनंती करतो की त्यांचं यथोचित सत्कार करायचा आहे. हॅलो हॅलो. यानंतर होणारे पुढील सामने, दुसऱ्या फेरीचे सर्व सामने सर्व संघांनी नोंद घ्यायचे की होणारे सर्व सामने 3 षटकांचेच राहतील. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल तो म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाबिल मोरेवाडी. या दोन्ही संघांचे कर्णधार कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. सर्व संघांना पुन्हा एकदा विनंती असेल की दुसऱ्या फेरीतील सर्व सामने पुन्हा 3 ओव्हरचे खेळवले जातील. धन्यवाद. पोपलवणे संघाचा राखीव खेळाडू कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. पोपलवणे. त्याचप्रमाणे शिरवणे गावचे सुभाष सावरकर हे या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचंही मी मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे. तर त्यांना मी यशवंत भडवळकर यांना विनंती करतो यांचा सत्कार करायचा आहे.
धन्यवाद. सुनील करंजकर साहेब, आपले थोडं या स्पर्धेबाबत आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. भीमजोत क्रिकेट संघ कृपया व्यासपीठाकडे असे कर्णधार दाबुल मुरवाडी क्रिकेट संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत. भीमजोत क्रिकेट संघ. हॅलो हॅलो. सर्वप्रथम आमची ग्रामदेवता आई सोलाई मामाई चरणी नतमस्तक होऊन बहुजन प्रतिपालक रयतेचा राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून नवजीवन उत्कृष्ट मंडळाचे अध्यक्ष तसेच सेक्रेटरी खजिनदार आणि कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवर विभागाचे उपाध्यक्ष सन्माननीय माझे मार्गदर्शक सन्माननीय गुरुदादा मांडवकर साहेब, तसेच शिवशक्ती सहकार मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी करंजकर साहेब, तसेच शिरवरी गावचे समाजसेवक सन्माननीय सुभाषजी सावरकर साहेब आणि माझे मित्रबंधू यांच्या आजच्या या क्रिकेटच्या सामन्यातून उत्कृष्ट असे समालोचन करणारे सन्माननीय प्रकाशजी गुरव साहेब, खरोखरच त्यांचे आवाज कानी पडले तर आपलं अंग सरसरतो आणि आम्ही जर यूट्यूबला इथून त्यांच्या क्रिकेटचे समालोचन ऐकत असतो, खरोखरच त्यांचे एक वाणी आणि त्यांचा आवाज ऐकून खरंच मन एकदम आवरून जातो. आणि आपल्या मंडळातील सर्व शिवशक्ती नवजीवन उत्कृष्ट मंडळातील सर्व पदाधिकारी आणि माझे आज मी खऱ्या अर्थाने आज इथे उभा आहे असे माझे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय आमचे यशवंतजी बाबा बडोगर साहेब आणि शंकरजी घाणेकर साहेब, मी सांगायची नावं घेऊ इच्छितो नाही, परंतु सर्वच माझे मित्रबंधू. खरं बोलायचं तर नवजीवन उत्कृष्ट मंडळ हा सर्व गुण संपन्न असा मंडळ आहे आणि या मंडळाचा मीच एक स्वतः भाग होतो आणि या मंडळामध्ये असे प्रत्येक असे उपक्रम राबवत असतात. ते क्रिकेटचे सामने असो, शैक्षणिक असो, कला असो, क्रीडा असो आणि असा हा भरलेला मंडळ आहे. ह्या मंडळामध्ये तरुण वर्ग खूप त्यांचे नावाजलेले आहेत आणि मला वाटतं आमच्या याच मंडळामध्ये आमच्या कात्रजमध्ये आमची एक टीम आहे, खरोखरच टीम ही नावाजलेली आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तसेच आजच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलवून माझं यथोचित सन्मान केल्याबद्दल मी शतशः आभारी आहे. मी जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सुनील करंजकर साहेब, आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त केल्याबद्दल. सुंदर प्रयत्न करंजकर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या मनोगताबरोबर आमचं मन हलवं केलं. असंच प्रेम, असंच आशीर्वाद नक्कीच तुमचा आमच्यावरती राहू द्या, कारण सर्वसामान्यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहणारा महान व्यक्तिमत्व ज्यांचं नाव घेतलं असं असे आपले सुनीलजी करंजकर साहेब आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आपल्या कार्यक्रमाची खरी रूपरेषा शोभा वाढवली. त्याबद्दल नवजीवन उत्कृष्ट मंडळ देगाव कातळवाडी आपले आभारी आहोत. धन्यवाद. शेवटपर्यंत हा कार्यक्रम शेवट कराल आणि गोडवा शेवटपर्यंत द्याल अशी मी आपणाजवळ विनंती करतो. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे, आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत कळवावा अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. पुन्हा सज्ज, पुन्हा त्याच ताकदीनं, पुन्हा त्याच जोमाने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि साकोली फायटर संघ काहीसा फाईट करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघाला खूप मोठी ताकद देण्याचं काम करतोय ते म्हणजे श्री मानाई देवी फोपळवणे. हा संघ धावसंख्या जरी सरासरी असली तरी सुद्धा संघर्ष तर होणार, कारण संघर्षाचा हा प्रयत्न आपल्या या पलीकडे असेल. खरोखर ज्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते वय अगदी कमी आहे. मला वाटतंय हा बालक कमीत कमी नाही म्हटलं तरी 13-14 वर्षाचा असेल, परंतु बॉलिंग काय आहे, बॉलिंग खूप सुंदर आहे. खूप अप्रतिम बॉलिंगचा नजराला पाहायला मिळतो. प्रत्येक बॉल काहीसा सुंदर टाकण्याचा प्रयत्न करतोय, ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय, सटीक बॉल थांबवण्याचा प्रयत्न करतोय. वा रे वा. फोपळवणे क्रिकेट संघ आपल्या संघाला खूप मोठं उमदं नेतृत्व तयार होत आहे. आपल्या या सवंगडांना घेऊन एकत्रितपणे फोपळवणे गावाचं श्री आई मनाई देवी
देवाचं नाव मोठं करताय. सुंदर पुन्हा त्याच शैलीचा खेळ साकोली फायटर वर्सेस फोपळवणे संघ. शॉर्ट बॉल नव्हे तर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. या फुलटॉस बॉलने काहीसा गणित बांधला आणि 1 बाउंड शॉट चौकाराच्या दिशेने बॉल लय झाला. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 13. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नावरे आपलं कौल सांगायचं आहे. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नावरे आणि सद्गुरू श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाभेळ तसेच जिंकलेल्या सर्व संघांना एक विनंती आहे की थोडस तांत्रिक अडचणीमुळे आपण पहिल्या 3 ओव्हर ठेवल्या होत्या, परंतु काहीशा तांत्रिक अडचणीमुळे आपण त्या 2 ओव्हर खेळवल्या जाणार आहेत. याची दक्षता घ्यायची आहे सर्व संघांनी. साकोळी फायटर या संघाची धावसंख्या झालेली आहे. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नावरे या संघाने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे, तरी श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाभेळ मोरेवाडी या संघाने याची दक्षता घ्यायची आहे. साकोळी फायटर या संघाची धावसंख्या झालेली आहे किती 20. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 20. सुंदर शॉट काहीसा झेल परंतु नहीं चलेगा. ये चौकार महत्वपूर्ण चौकार. या चौकाराने बॉलने लय घेतलं. बॉल काहीसा 1 बाउंड शॉट बाउंड्रीच्या दिशेने लय झाला. आपल्या संघाला खूप मोठी ताकद मिळते साकोळी फायटर या संघासाठी. 5 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24 आणि हाच गणित साकोळी फायटर या संघाने बांधला. आपल्या संघाची दरमजल आपल्या खांद्यावरती घेऊन हे दोन्ही प्लेयर तेवढेच बलाढ्य तेवढेच संघर्ष या संघर्षाला सामोरे जात आहेत. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न, परंतु रिव्हर्स शॉटने काहीसा गणित बांधून सुद्धा हा बॉल डॉट निघतोय आणि या डॉट बॉलला आपल्या खात्यामध्ये जमा करतोय तो म्हणजे फोपलवणे क्रिकेट संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. सुंदर पुन्हा तेवढाच ताकदीचा बॉल. रिव्हर्स शॉटचा नजराणा पाहायला मिळाला, परंतु जर का रिव्हर्स शॉट लागलं असतं तर नक्कीच वेगवान गती पाहायला मिळाली असती. बॉल बाउंड्रीच्या दिशेने 1 बाउंड शॉट चौकार मिळतंय. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते. काहीसा 1 धावेची गरज.
प्रत्येकजी बारे साहेब कंप्लेंट आहे आमच्याकडे, फक्त समोसे तुम्हीच खाताय, आम्हाला काय मिळालेले नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर आपण पवेलियनकडे यायचं आहे. चला लवकर चालू करायचं आहे. पोपळवडे संघ फक्त एका धावेची गरज साकोळी फायटर या संघासाठी. बॉलर नेम शेवटचा बॉल साकोळी फायटर या संघासाठी. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल होईल नक्कीच, परंतु मॅच पूर्ण चुकली ती म्हणजे साकोळी फायटर या संघासाठी. आणि हा वाईटच्या रूपाने बॉल मिळाला, चौकारा दिशेने बॉल गेला, 4 रन मिळाले, एक अतिरिक्त धाव, आणि याचबरोबर साकोळी फायटर संघ विन झालेला आहे. पोपळवणे संघ आपले देखील खूप खूप आभार. नवजीवन उत्कृष्ट मंडळ देगाव कातळवाडी आयोजित 2026च्या माध्यमातून आपण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण असंच सहकार्य करत राहावं अशी आपल्याजवळ नम्रतेची विनंती. धावसंख्या विन ऑफ द मॅच झालेला संघ आहे साकोळी फायटर, यांचे देखील खूप खूप आभार. आणि मी पोपळवणे संघ या संघाला विनंती करतो की आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जावं अशी आपल्याजवळ नम्रतेची विनंती. साकोळी फायटर्सचे कर्णधार यांनी देखील पवेलियनकडे यायचं आहे, आमचे लेखनिक यांना भेटायचं आहे. बोललोय मी.